हॅलो मित्रांनो, तर बघा मी आज कुठं आले. मी आले आज डी मार्टमध्ये आणि खूप दिवसांनी आज आले होते. तर आवीला खरेदी करायची होती आणि मला पण थोडंफार खरेदी करायचं होतं, जास्त नाही. पण आपण असं म्हणतो थोडंफार, पण डी मार्टमध्ये आलं ना की काय होतं माहिती आहे का, सगळं असं असतं. म्हणजे नाही का, सगळं ओपनमध्ये असतं, सगळं ठेवलेलं असतं छानपैकी मस्त सजवून. तर आपण काय करतो, एक वस्तू घ्यायचं म्हणतो, म्हणजे 10-12 वस्तू घ्यायचं म्हणतो, पण 10-12 वस्तू घेणं होतच नाही. किती घरनं विचार करून या, काहीही करा, नाही नाही जे लागतं तेवढंच घेऊ, बाकीचं काय घ्यायचं नाही असं म्हणतो आपण. पण तसं होतच नाही. डीमार्टमध्ये आलं की जास्तच वस्तू घेतल्या जातं, का तर ते समोर असतं. मग ते आपल्याला आठवतं किंवा नाही नाही हे छान दिसते, हे घेऊ, असं बघायला तरी जातो किंवा बघितले की आवडतं. म्हणजे काही ना काय होतं, का तर ते असं सबसेल समोर मांडलेलं असतं, त्यामुळं आपण घेतच असतो. तर मी पण मुलांसाठी बिस्किटं घेतले, खारी घेतले, अजून खारीचं पाकीट घेतलं, खारी घेतले आणि त्याच्यानंतर काजूचं पाकीट घेतलं. म्हणजे ते डिस्काउंट देणं असतात ना. परत माझ्या बहिणीला चादर घ्यायचे होते, तर चादर पण बघत होतो आम्ही. तर फायनली घेतलं, 2 चादर पण घेतलं. आणि तुम्हाला खरं सांगू का, इतके सुंदर सुंदर चादर होते, पण जरा तिला जे आवडतं तेच चादर घेतलं. माझी चॉईस तिची चॉईस वेगळी आहे, कारण तिच्या चॉईसचे तिने घेतलं आहे. मी म्हटलं ठीक आहे चालतंय. आणि हे काजू बदामवर पण डिस्काउंट होते, म्हणजे नाही का, 450ला 600 वाले 450ला वगैरे भेटले. त्याच्यानंतर श्रीखंड घेतलं, त्याच्यानंतर अमूल दूध वगैरे नाही का, अमूल दूध घेतले. त्याच्यानंतर मग आम्ही फायनली इकडं आलो भाजीच्या ह्याच्यात. तर भाजी मी बघितले, तर भाजी म्हणलं नको भाजी घ्यायला, म्हटलं आपल्या इथं येतं हातगाडीवर आणि रेट काय सेमच आहे. म्हणलं चला पण हातगाडीवरचीच भाजी घेऊ, म्हणलं इथं नको. तर हे बघा मी दूध वगैरे, अमूलचं दूध पण 1 लिटर दूध घेतले. त्याच्यानंतर नाही का, हे असंच बघत होते, कारण आमच्या घरात पण स्टूलच आहे. खरंच आंघोळीसाठी स्टूलच आहे, पण तो वेगळा स्टूल आहे जरा, नाही का. हा बसायचा पण छान आहे, असं म्हणजे नाही का, असं कम्फर्टेबल बसून आंघोळ आपण करू शकतो. आमच्या घरातला उभा स्टूल आहे जरा, हा जरा चौकनी आहे. त्याच्यानंतर मी बॉटल वगैरे बघितले, बॉटल तर नाही घेतल्यानंतर कोलगेट बघितले. कोलगेट बघतच मग कोलगेट वगैरे घेतलं, एक कोलगेट घेतलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला लाटणं घ्यायचं होतं, तर लाटण्यासाठी गेलो, तर लाटणंच भेटलं नाही आम्हाला. शेवटी मग फिरून फिरून आम्ही राशनच्या ह्याच्यात गेलो बरं का. तो व्हिडिओ कॅप्चर नाही केला मी, राशन काय घेतलं म्हणून. राशन पण काय, मी तेलाचा एक डब्बा घेतला 5 किलोचा, आणि सब्जा वगैरे घेतले. अजून नाही का, अद्रक लसूणचं पेस्ट घेतले, मॅगी घेतले, अजून माझा घेतला, तेल वगैरे आता काय सांगू तुम्हाला, नाही का. आणि सर्फ एक्सेलचे साबण घेतले मी. आणि सर्फ एक्सेल पावडर घ्यावं म्हटलं, पण ते लई मोठे पॅकेट होते, त्यामुळं ते नाही घेतले मी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत फिरून फिरून बॉटलकडे आलो. तर बॉटल पण बघितलं, तर बॉटल घेऊ का नको म्हणून हे नाही बॉटल घेतलं, दुसरे पण नाही घेतलं. परत पण बघायचं चाललं होतं, हे घेऊ का ते घेऊ का. तिथं गेलं ना नुसतं फिरणं आणि मस्त वाटतं बरं का. मला तर खूप आवडतं डी मार्टमध्ये जायला. आणि तिथं गेलं ना, वेळ कसं जातं ते पण समजत नाही. आपण येतो अर्धा 1 तासासाठी, पण तिथं गेला ना 2-2.5 तास तरी जातोच आपला. त्याच्यानंतर बिल पण भरमसाठ झालं बरं का. भरमसाठ म्हणजे काय, 5,000पर्यंत बिल झालं होतं. आणि माझं तर मी थोडंफार वस्तू घेतले होते, म्हणजे सगळं मिळूनच 5,000 झालं म्हणा टोटली. आणि हे चादर बघा, आवडली का तुम्हाला. हे चादर मला आवडली, पण आवीला नाही आवडली. छोटे का नाही आवडली, तर छोटे म्हणून नाही घेतलं आम्ही, पण छान होतं चादर, मला तर आवडली. तर मग नेक्स्ट व्हिडिओ